बावडीचं निळशार पाणी आणि सभोवताली ही हिरवीगार बागायती. निसर्गासोबत एकरूप होऊन कसं जगावं, निसर्गासोबत गाणं गात जगण्याचं संगीत कसं निर्माण करावं हे शिकावं ते कोकणी माणसांकडून. इथल्या माणसांनी एक निसर्गपूजक संस्कृतीने गेले हजारो वर्ष या राखणदारानं हे कोकण जपलं. म्हणून आज आपण एक स्वर्गीय सुंदर कोकण बघू शकतो आणि जगू शकतो. पण गेल्या काही वर्षामध्ये कोकणात जे प्रकल्प येत आहेत, डेव्हलपमेंटच्या ज्या पॉलिसीज येत आहेत, त्याचा आणि इथल्या निसर्गाशी, इथल्या जगण्याशी काही संबंध नाही. इथल्या जगण्याला संपवणारा, इथल्या निसर्गाचा विनाश करणारा अशा प्रकारचा विकास आपल्या कोकणामध्ये येऊ घातला आहे. मग ह्या पॉलिसीज ठरवतं कोण? ह्या अशा पद्धतीची मॉडेल्स आणतंय कोण? आपण जे प्रतिनिधी निवडून देतोय ते कोकणातल्या मातीतले आहेत का? आपण गेल्या काही वर्षामध्ये अगदी अचानकपणे आलेला रिफायनरीचा प्रकल्प असेल, तो नाणारमधून उचलून नंतर बारसूमध्ये फेकणं असेल, दोडामार्ग सारख्या ठिकाणी इको सेन्सिटिव्ह झोन नाकारून तिकडे मायनिंग सुरू करणं असेल. आता काही दिवसांपूर्वी एक न्यूज आली की सिडकोच्या ताब्यात कोकण किनारपट्टी जाणार आहे, ग्रीनफील्ड हायवे होणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत कोणासाठी आणि ह्यातून कोकणी माणसाचा खरंच विकास होणार आहे का? आज आपण बघतोय की मुंबई हाही एक कोकणाचाच भाग होता. ज्या पद्धतीने तिथला आगरी कोळी कोकणी समाज तिथल्या विकासाच्या प्रवाहातून बाहेर निघाला, त्याच हालत, तीच परिस्थिती कोकणावरती येणार आहे का? आज ज्या पद्धतीने आपण विकासाची मॉडेल्स कोकणामध्ये राबवण्याचं म्हणतोय, तो विकास इथल्या निसर्गाला, इथल्या संस्कृतीला मानवणारा आहे का? जाईल त्या ठिकाणी आपल्याला ओरबडलेला निसर्ग बघायला मिळतो आहे. डंपर, जेसीबी, अगदी नदीतली वाळू विकून लोक पैसा कमवत आहेत. चिरेखाणी वाढत चालल्यात. प्रत्येक गोष्टीमध्ये ओरबाडणं हा प्रकार दिसतोय. या प्रत्येक निसर्गाच्या रूपाला देव मानणारा माणूस आज असा का वागतोय? कारण तुमच्या माझ्यासमोर येणारा विकास हा आपण ठरवत नाही आहोत, हा कोकणातला माणूस ठरवत नाहीये, हा कोणीतरी अशी सिस्टीम ठरवते ज्याचा कोकणाच्या निसर्गाशी, इथल्या संस्कृतीशी, इथल्या मातीशी, इथल्या जगण्याशी काही संबंध नाही. सर्वच पक्षातल्या नेत्यांनी आजपर्यंत कोकणी माणसाचा विश्वासघात केलाय. ही सिस्टीम नेमकी चालते कोणासाठी? तर हे सगळे मोठे भांडवलदार, भूमाफिया आणि त्यांचे दलाल. आणि या सगळ्यांना पैसा उरबडता यावा आणि सत्तेत राहून नेहमीच कोकणासारख्या भागातल्या लोकांचं आणि इथल्या निसर्गाचं शोषण करता यावं, याच्यासाठीच असे प्रकल्प आणि अशा योजना राबवल्या जातात. कोकणाविषयीचे कायदे आणि धोरणं इथले राजकारणी आणि त्यांच्या दलाल संस्था ठरवतात. अरे कोकण, ज्या प्रदेशाने या भारतभूमीला 6 भारतरत्न दिलेत, लेखक, कवी, विचारवंत, शास्त्रज्ञ, प्रत्येक क्षेत्रात कोकणी माणसाचा ठसा उमटलाय. ज्या माणसांनी जगण्याचं सायन्स वापरून एक रुरल टेक्नॉलॉजी उभी केली, ज्या माणसांनी इतकी सुंदर मड हाऊसेस, मातीची घरं बांधली, इतकं छान आर्किटेक्ट कोकणामध्ये उभं केलं, इथल्या नद्या असतील, इथले समुद्र असतील, याला घेऊन ज्या लोकांनी एक जगण्याचं एक अनोखं असं टेक्नॉलॉजी जगाला दिली, त्या माणसांची विजनरी मॉडेल्स ठरवणारे तुम्ही कोण? आता मी राजकारणाविषयी बोलतो म्हणजे तुम्हाला वाटेल की हा राजकारणात घुसायला बघतोय की काय. पण मी प्रश्न यासाठी विचारतोय की कोकणी माणसाच्या अस्मितेसाठी त्याची राजकीय भूमिका काय असायला हवी, याचा विचार आपणही करायला हवा. की काय नेहमी आम्ही असेच विरोध करत बसायचं का? आज प्रत्येक कुठलाही प्रकल्प आला की कोकणी माणूस विरोधाच्या भूमिकेत जायला बघतो, कारण त्याच्या विकासाचं जे परिमाण आहे, त्याच्या विकासाची जी डेफिनेशन आहे आणि त्याच्या विकासाचं जे मॉडेल आहे ते चुकीचं त्याच्यासमोर येत आहे. आज कोकणामध्ये जे पर्यटन, पर्यावरण आणि इथल्या जीवनशैलीला घेऊन विकासाचे कित्येक मॉडेल्स उभे केले जाऊ शकतात. अगदी भूतानसारख्या देशासारखं पर्यटन आणि त्यातून जीवनशैली कोकणाची जी आहे ती जगासमोर मांडून एक अनोख्या पद्धतीचं विकासाचं मॉडेल जगात उभं करून दाखवायला येऊ शकतं. पण ह्याच कोकणाला कुठेतरी विनाशाच्या खाईत लोटलं जातं. यावेळेस आम्ही गप्प राहावं का? काय ना, आपण कितीही जरी म्हटलं कोकण वाचायला हवा, निसर्ग वाचायला हवा, तरी सुद्धा जोपर्यंत आपले हे सगळे प्रश्न, आपली अस्मिता, आपला शाश्वत विकास हा जोपर्यंत पॉलिटिकल मुद्दा होत नाही, राजकीय मुद्दा होत नाही, तोपर्यंत आपल्यासाठी कोणीही चांगले प्रकल्प घेऊन येणार नाही. आपण म्हणतो पर्यावरणपूरक जीवनशैली, आपण म्हणतोय कोकण मला असं छान हवं, नैसर्गिक हवं, इथल्या नद्या, नाले, देवराई, इथल्या जंगल, इथले समुद्र किनारे सुंदर असायला हवेत. पण
जोपर्यंत आपण कोकणी माणसं आपली राजकीय भूमिका मांडत नाही, आपल्या राजकीय भूमिकेतून हे लोकांना सांगत नाही, तोपर्यंत त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार नाही. म्हणून पुन्हा एकदा विचारतोय, कोकणी माणसांनो, येत्या निवडणुकीत तुमची राजकीय भूमिका